अशा काय बघताय? काही लग्न नाही, फिरणं नाही मेलो, पण घातली मी छान नवीन साडी. काय नवीन साडी नेसून नटून थटून कुठे चालले? अहो कुठे काय चालले? माझ्या मैत्रिणीकडे. का मैत्रिणीकडे का? अहो या नवीन नवीन साड्यांचा कपाटामध्ये नुसता जीव गुदमरतो आणि त्यांना बघून माझा जो नुसता वर खाली होतो. मग काय घातली नवीन साडी. काय म्हणत होत्या? काय कार्यक्रमात घालायची होती. कसल्या कार्यक्रमाची चिंता करायची? काय लग्न कार्य? अहो कसली लग्न कार्य? आजकाल हल्लीची मुलं एकतर लग्नच करायला तयार नाहीये. का तर म्हणे लग्न म्हणजे त्यांच्या डोक्याला संताप, त्यांना स्वतंत्र राहायचं आहे म्हणून लग्न नको. आणि दुसऱ्यांचं काय सांगू हो, माझ्याच घरातलं सांगते. माझा कारटा मेला. इतक्या मुली दाखवल्या पण एकही म्हणे पसंत नाही. काय तर म्हणे ती फुटकी आहे, ती उंच आहे, एकीचे नाक दात, एकीचे काय म्हणे दात पुढे आहे, एकीचं नाक ध्वजासारखं आहे. अहो चांगलं जमत होतो बरं, पण का नाकारले तिला माहितीये? म्हणे तिचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. म्हटलं अरे घे करून उरक ना. म्हणतो नको नको डोक्यावर बसेल. म्हटलं मग घरगुती शोध. तर म्हणतो कसा नको नको पंचायत करत बसेल. असं राग आला. म्हटलं कारट्या तू तर न त्या काय म्हणतात ते एलेक्सा आणि सिरीमिरीशी लग्न कर हो मोकळा एकदाचा. आता माझी मैत्रिणीची मुलगी 35ची झाली हो, तरी म्हणते कशी मला ना मुलांची काही कमी नाही, पण धडे स्थळ मिळेल तेव्हा ना. आणि अटी तर एवढ्या लावल्या आहे की काय सांगू. मुलाचा पगार छान हवा, उंची चांगली हवी आणि नातेवाईकांची जास्त गर्दी नको. मुलगा एकुलता एक असला तर छान आणि आई वडील नसले तर उत्तम. आणि त्याच्यानंतर घरचं घर पाहिजे. आणि इतक्या अटी मला असं. आणि म्हणली कशी 2 व्हीलर बरोबर 4 व्हीलर असायलाच हवी. म्हटलं तू तर कर गधडे लग्न एखाद्याशी, देते या म्हैस तुला चांगली 4 व्हीलर गिफ्ट मध्ये म्हणून. आता बघा एवढे अडथळे पार करून जर का कधी एखाद्याचं लग्न दुर्दैवानच म्हणावं आता ठरलं तर काय करतात माहितीये? जातात कोर्टात रजिस्टर मॅरेज नाही तर लव्ह मॅरेज करून मोकळे. आणि त्याच्यामध्ये आपल्या मित्र मैत्रिणींना बोलवतात. अहो मला हे सांगा, न कुठे हळद, ना कुठे मेहंदी, ना साखर